लग्नाची वरात भुताच्या दारात, वाजंत्री बहू गलबला न करे, असं भटजीने म्हटलं आणि अंतरपाट बाजूला झाला. नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले. हातात होत्या नव्हत्या त्या सगळ्या अक्षदा नवरा नवरीवर आणि समोरच्यांवर फेकून मंडळी जेवणाचा नंबर पकडण्यासाठी धावायला लागली. लग्न गोरज मुहूर्तावर लागलं. त्यातून ऑक्टोबर-नोव्हेंबरचे दिवस. अंधार लवकर पडण्याच्या आत बिगी जेवण आटपून जो तो आपल्या घराच्या दिशेने जायला लागला. मांडवाच्या खाली पंगती मांडल्या. जो तो आपल्याला घावल ती जागा पकडून बसला. पाहुण्यांसमोर पत्रावळ्या ठेवल्या. द्रोण दिले. तो काळ काही कार्यालयात लग्न करण्याचा किंवा बुफे काळ नव्हता. साधारणपणे लग्ने मुलीच्या गावी व्हायची. पोरीच्या दारासमोर मांडव टाकला जायचा आणि सगळे पाहुणेरावळे मदतीसाठी म्हणून 8 दिवस आधीच लग्न घरी उतरायचे. प्रत्येक जण येताना आपल्याबरोबर तहान भूक लाडू घेऊनच यायचे. कोणी कानवल्याच्या दुरड्या, कोणी अनारसे, कोणी लाडू घेऊन येत असत. रोज सकाळच्या नाश्त्यासाठी एकाच परातीमध्ये 10-12 बुंदीचे लाडू आणि घमेलभर चिवडा पाठवला की झालं. कच्ची बच्ची नाश्ता करून मांडवात धुडकूस घालत असायची. पुरुष मंडळी मांडवाखाली विड्या, काड्या, तंबाखू याची देवाणघेवाण करायची. मोठे मोठे चुलान पेटून त्यामध्ये एकात भात एकात आमटी हे काम पुरुष मंडळी बघायची. वांग बटाट्याची भाजी पण पुरुष मंडळी करायची. फक्त 200-300 चपात्या नाही तर 100-150 भाकऱ्या बायका मंडळी घरात करायची. सगळ्यांची एकत्र जेवण खावण व्हायची. सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या. त्यात लग्न ठरायची. माझ्या भावाची पोरगी तुझ्या मावशीचा पोरगा त्यातच हेरून ठेवले जायचे आणि पुढचं लग्न ठरायचं. लग्नाच्या दिवशी मात्र सगळ्याच मंडळींची आपापल्या गावाकडे पळण्याची घाई. फक्त मोजकीच मंडळी मागच्या आवराआवरीसाठी आणि काही कमी जास्त पैसा अडका लागला तर मदतीसाठी थांब. बाकीचे सगळे कवा एकदाचं जेवण करतोय आणि आपल्या गावाला पळतोय त्याचीच वाट बघत असायची. वाढणारे देखील आपले नातेवाईकच असतात. मंडळी जेवणाचा नंबर पकडून बसली. पहिला भात वाढणारा आला. दणादण सगळ्या पत्रावळ्यावर भाताचे ढीग टाकत गेला. मग प्रत्येकाने एका साईडला आपले द्रोण भातामध्ये व्यवस्थित लावून घेतले. आमटी वाढणारा तर कुठला तरी जन्माचा सूड उगवल्यासारखा अशी गरमागरम आमटी प्रत्येक द्रोणात ओतत अक्षरशः पळत होता. त्याचे जळजळीत शितोडे कोणाच्या ना कोणाच्या अंगावर उडत होते. त्यानंतर मिट्ट गोड गरमागरम शिरा आणि अर्धा उकडलेला बाजेवर टाकलेला भात आणि बुंदीचे लाडू. वऱ्हाडी मंडळींनी जेवणावर आडवा हात मारला आणि शांतपणे परतीसाठी येणाऱ्या वाहनांची वाट बघू लागली. वऱ्हाड नेण्या-आणण्यासाठी त्यावेळी ट्रक वापरले जात. सगळे वऱ्हाडाचा ट्रक त्यांना लग्न गावी सोडून गेलेला होता. संध्याकाळी लग्नाच्या मुहूर्ताला आणि पहिल्या पंक्तीला जेवायला येतो असं सांगून जो गेला तो वाजंत्र्यांची पंगत झाली तरी त्याचा पत्ता नव्हता. मंडळी मांडवातच हळूहळू आपल्या बॅगांना टेकून कलंडू लागली. नवरा नवरी पण दिवसभराच्या दगदगीने थकलेले होते. उगाच आपलं बळबळ तोंडावर हसू आणून जमलेल्या लोकांशी बोलत होते. रात्रीचे 9 वाजून गेले तरी ट्रकचा पत्ता नव्हता. तेव्हा काही मोबाईल नसल्यामुळे लगेच कॉन्टॅक्ट करता येत नव्हते. पोरीच्या बापाने पुन्हा एकदा वऱ्हाडी मंडळीसाठी कढी भात मेनू केला. सर्वांना रात्रीचे जेवण दिले. एवढी वऱ्हाडी मंडळी परत पाठवायची तर त्या खेडेगावात कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रात्रीचे जेवण खाऊन मंडळींची एक ढुकली झाली. नवरा नवरींच्या कडेची गर्दीत आता ओसरली. लोकांचे कुतूहल संपले. दोघांचं एकमेकांचं तोंड बघत बसले. नवरी पण आता जाऊन आपल्या घरात झोपली. नवरदेव तिथेच बाजेवर झोपला. जी जबाबदार माणसे होती ती येणाऱ्या ट्रकची वाट पाहत बसू राहिली. सामानाचे सारे नग
रुखवताचे सामान, नवरीला दिलेल्या वस्तू सारे काही पॅकिंग करून झाले होते. 11-11:30च्या दरम्यान ट्रक आला आणि सगळी मंडळी ड्रायव्हरवरती तुटून पडली. ही काय वेळ आहे येण्याची? एकतर लग्नाचं वऱ्हाड जायचे, रात्री अपरात्री घाटातून जावे लागेल. असं कधी असतं का? पाहुणे, तुम्हाला काही समजतं की नाही? ट्रक ड्रायव्हरने सारे शांतपणे ऐकून घेतले आणि एकच वाक्य सांगितले, माझी गाडी घाटात पंक्चर झाली होती. तो दुपारी 3 वाजल्यापासून घाटात अडकून पडला. शिवाय या रस्त्याने एवढी वर्दळ नसल्याने त्याने एकट्यानेच टायर काढून पंक्चर काढून आणण्यासाठी नेले. दुसऱ्या वाहनांची वाट बघत बसला. जेव्हा दुसरा ट्रक आला तेव्हा त्याने जवळच्या शहरात जाऊन पंक्चर काढून आणले, पुन्हा जोडले आणि तो आता गाडी घेऊन आला. तो दुपारपासून उपाशी आहे म्हटल्यावर पहिला त्याला कढी भाताचं जेवण खाऊ घातलं. रुखवतात बांधलेले 2 लाडू काढून त्याच्या ताटात वाढले. शेवटी ड्रायव्हरला जपायला पाहिजे. त्याने गाडी बरोबर नेली तर सर्व मंडळी नीट पोहोचतील. एकदाची वऱ्हाडी मंडळी मार्गाला लागली. मुलीच्या घरच्यांनी सगळं सामान ट्रकमध्ये चढवून दिलं. आता निरोप घेताना रडायला देखील वेळ नव्हता. कारण एवढा वेळ कधी एकदा हिची पाठवणी करतोय असं घरच्यांना झालं होतं आणि आता जाते म्हटल्यावर थोडीशी रडारड झाली. सर्वांना टाटा बाय बाय करून एकदाचा ट्रक मार्गाला लागला. तर 11:30-12 वाजता वऱ्हाडी मंडळी निघाली. पुढे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये नवरा नवरी, नवरदेवाकडची करवली आणि नवरीची करवली आणि वरबाप एवढी माणसे बसवली. ट्रकच्या पाठीमागच्या भागात प्रथम बच्चे कंपनीला कोंबले. कोणाची झोपलेली, कोणाची पेंगलेली. मधल्या भागात बायका मंडळी आणि ट्रकच्या शेवटी तोंडापाशी हवा खायला सगळी पुरुष मंडळी. कोणी बाहेरून लटकत होते तर कोणी आतल्या बाजूने ऐसपैस उभे होते. सगळी मंडळी आसपासात काहीच ना काही बडबड करत होती. जसा घाटाचा रस्ता लागला तसे सगळे एक घाट लागलाय गप्प बसा, घाट लागलाय गप्प बसा असे दटावून सांगत राहिले. दाटकीर अंधार, झाडाच्या वेड्या वाकड्या सावल्या आणि या गावाकडच्या मंडळींना असं रात्री 12 वाजता वगैरे बाहेर पडणं कधीच माहीत नव्हतं. आता रस्त्याने वाहने देखील नव्हती. याचा एकुलता एक ट्रक रो रो आवाज करीत रस्त्याने चालला होता. आता ट्रकमध्ये एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होतं. एवढ्यात ड्रायव्हरने घाटामध्ये एक ट्रक एका बाजूला लावला. का रे बाबा गाडी बाजूला लावली? नवरदेवाच्या बापाने विचारले. अहो दाजी, समोरून ट्रक येतोय, मागं ट्रॉली जोडलेली आहे, रस्ता बारका आहे, त्यांना पास देण्यासाठी मी बाजूला गाडी लावली, ड्रायव्हरने सांगितले. पुढचा केबिनमधील मंडळी थंडगार पडली. कारण कोणालाच ट्रक दिसत नव्हता, आवाज देखील येत नव्हता. एकतर असा उशीर झालाय, केव्हा एकदा घरी पोहोचतोय असं झालंय आणि तुला आता गमजा सुस्तीय वय. तुला काय तंबाखू बिंबाखू खायची असेल तर खा आणि लवकरात लवकर चल. अहो दाजी, मी कशाला गंमत करू? एकतर दुपार धरणं जीव कावलाय, कवा एकदा घरला जातोय आणि पडतोय असं झालंय. अहो खरंच, समोरून ट्रक येतोय, तो पण तिकडे रस्त्याच्या बाजूला उभा राहिलाय. मला वाटतं तो पुढे येईल, त्याला असं वाटतंय मी पुढे येईल. रात्रीच्या प्रवासात सोबत असावी म्हणून मुलीकडचे 2 बापेगडी सोबत होते. हळूहळू ते पुढे काय झालंय ते बातमी पाठीमागे पसरली. त्यातला एक जण ट्रकला लटकत लटकत पुढच्या केबिनपाशी आला आणि एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन त्याने पोराच्या बापाला विचारलं, पाहुणं, तुमच्याजवळ आता नारळ आणि लिंब आहे का? गावातून गाडी काढताना गाडीसमोर नारळ फोडला होता. नवरा नवरी वरून भाताचे मुटकुळी उतरून टाकली होती. तरी पण आता मध्येच काय? म्हणून वर बाप तोंडाकडे बघू लागला. पाहुणं, तोंड बघता बसण्याची वेळ नाही, सांगतो ते पटदिशी द्या. मधल्या खिडकीतून तोंड काढून पाहुण्याने पाठीमागे ऑर्डर केले.
एक नारळ द्या, 2 लिंबू द्या. अंधारात बोचकी बाचकी शोधत शोधत कुठे झोपलेल्या पोरांच्या अंगावर पाय देत एक नारळ 2 लिंबू शोधून काढले. ड्रायव्हर दादा, बिनगोर ट्रक काढा. ट्रक आपल्या पास देईन. अरे हनुमंता, तुझ्याच बहिणीचं वऱ्हाड चाललंय आणि तू असा का मध्ये मध्ये येतोयस? जाऊ दे बरं आम्हाला, तो माणूस बोलला आणि आपल्या हातातला नारळ ठापदिशी खाली आपटला. नेहमीपेक्षा ठुब्ब ठुब्ब वेगळा आवाज करीत नारळ फुटला. लिंबू कापून दोन्ही दिशेला टाकले आणि ड्रायव्हरच्या नजरेसमोरून तो ट्रक संथपणे निघून गेला. ट्रक चालवणारा समोर न बघता याच्या ट्रककडे बघत बघत गेला. याला काय झालं? खुन्नस देऊन बघायलाय, ड्रायव्हर बडबडू लागला. मी तर याला साईड दिली होती. तेवढ्यासाठी एवढा वेळ मी बाजूला गाडी घेऊन उभा राहिलो. इकडच्या लोकांचा तर उलटाच कारभार आहे. चला चला भाऊ, लवकर चला, वेळ घालवू नका. उशीर होतोय, पाहुण्यांनी सांगितलं. वऱ्हाडी सुखरूप घरी पोचले. दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला खरी गोष्ट कळाली. तो ट्रक फक्त त्यालाच दिसला होता, बाकी कोणालाच दिसला नव्हता. त्याच गावचा हनुमंता नावाचा मुलगा शेतातून ट्रॅक्टर आणि ट्रॉली रात्रीच्या वेळी घेऊन येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दरीत कोसळला होता आणि ड्रायव्हरचा जागेवरच मृत्यू झाला होता. अधूनमधून बऱ्याच लोकांना किंवा गावकरी मंडळींना रात्रीच्या वेळी घाटातून येताना सदर ट्रॅक्टर दिसत असे. ही गोष्ट त्या गावातल्या पाहुणे मंडळीला माहीत होती, म्हणूनच त्याने आपल्याकडची 2 माणसे सोबत दिली होती. तसा हनुमंत कोणाला इजा करीत नव्हता. या मंडळींनी तुझ्याच बहिणीचं वऱ्हाड निघाले म्हटल्यावर तो निघून गेला. जाताना पण ड्रायव्हरचा ट्रक त्या जागीच पंक्चर झाला होता. म्हणजेच हनुमंताच्या मनात काय होते कोणास माहीत. कोणी साईड दिली नाही तर ते वाहन मात्र नक्कीच दरीत कोसळत होते. त्यानंतर ड्रायव्हर मात्र 2 दिवस तापाने फणफणला आणि भीतीने घराबाहेर पडत नव्हता. आयुष्यात पुन्हा कधीच आपण त्या घाटातून गाडी चालवायची नाही, हे त्याने मनोमन ठरवले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.